नमस्कार मित्रांनो, संवादमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत। आतापर्यंत आपण अनेक प्रसंग पाहिले। प्रसंग तरचे थोडे छोटेच होते, परंतु त्यातूनही काहीतरी आपल्याला शिकण्यासारखे आहे आणि तेच आपण पाहत आलो आहोत। त्याप्रमाणे असाच एक आजचा प्रसंग आपण परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या चरित्रातील पाहणार आहोत। चला तर मग। हरिओम। जगला नावाचा एक कोळी जातीतील कुणी एक शिरोनास राहत होता। त्याचे असे झाले होते की त्या जगलाचे लग्न आई वडिलांनी ठरवताच तो घरातून त्याच्या गावातून पळून गेला होता। तो पुढे फिरत फिरत तो शिनोरास आला, तेथे येऊन थांबला। थंडी, वारा, पाऊस याचे त्याला भानही नसायचे। तो ते सर्व सहन करून राहत होता। जडभरताप्रमाणे त्याचे देहाकडे लक्षही नसायचे। कोणी काही दिले तर खायचे आणि गावातून भटकत राहायचे। तो गेली 2 वर्षे इथे राहत होता। एकदा महाराज शिनोरास गावी असतानाची ही गोष्ट। एकदा घाटावरून महाराज स्नान करून मंदिराकडे चालले होते। अगदी त्याच वेळी बाजूच्या जंगलातून हा जगला धावत धावत नेमका महाराजांच्या पुढे येऊन उभा राहिला। त्याने आपले हात पसरून महाराजांची त्याने वाट अडवली। तो महाराजांना पुढे जाऊ देईना। चित्र विचित्र हावभाव करीत दात विचकारून तो महाराजांकडे हसत राहिला। तेव्हा महाराज त्याला पाहून म्हणाले की बाबा रे, तू येथे ह्याच गावात राहतोस काय? एक काम कर, रात्री मार्कंडेयाच्या मंदिरात येऊन जा। असे त्याला सांगताच तो सहजपणे बाजूला झाला आणि महाराज पुढे निघून गेले। सायंकाळी महाराजांनी सर्व मंडळींना बोलावून घेतले व सांगितले, आज रात्रीपासून गीता प्रवचनास सुरुवात करायची आहे। हे ऐकून रात्री सर्व मंडळी गावातून मार्कंडेय मंदिरात जमली। जगलाही अगदी वेळेवर येऊन तेथे एका बाजूस जाऊन बसला। त्या रात्री महाराजांनी गीता सांगण्यास सुरुवात केली। याप्रमाणे दररोज गर्दी जमत होती। गीता श्रवणाचा सर्वांना लाभ होत होता। जगलाही रोज नियमाने येत होता। येऊन एका कोपऱ्यात बसत असे, शांतपणे बसत असे। तो प्रवचन ऐकून घेत असे आणि प्रवचन संपल्यावर आपल्या मार्गाने निघून जात असे। अशा तऱ्हेने गीतेचे 17 अध्याय झाले। त्यावेळी तो जगला त्या दिवशी महाराजांना म्हणाला की यापुढे काही आपल्याला ऐकायला यायचे नाही, बस झाले इथपर्यंत, असे म्हणून तो उठून निघून गेला। असेच काही दिवस गेले। पुढे 2 महिन्यातच त्याचे देहावसान झाले। पहा बरं, खरं म्हणजे साधकाने अजिबात घाई करूच नये असं म्हणतात। प्रत्येक गोष्टीसाठी वेळ यावी लागते आणि प्रत्येक गोष्टीसाठी वेळ द्यावाही लागतो, कारण प्रत्येक गोष्टीची ही वेळ येणारच असते। जेव्हा यथायोग्य मनस्थिती निर्माण होते तेव्हाच काही प्रश्न आपोआप सोडवले जातात, कारण ते प्रश्न बौद्धिक पातळीवर नसतातच, म्हणे अनुभवाशी संबंधित असतात। गुरु जन्मजन्मांतरापर्यंत शिष्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतात। त्यांना त्या शिष्याला सांभाळावे लागते। तसेच कोणत्या ना कोणत्या तरी रूपात त्याला मार्गदर्शन करत राहावेच लागते, कारण सद्गुरूंना आपल्या शिष्याला आपल्यासारखे बनवायचेच असते आणि गुरूंनाही योग्य संधी प्राप्त होण्याची वाट पाहावी लागते। साधारणपणे शिष्य हा सामर्थ्यहीन असतो, परिणामी त्याला सामर्थ्यवान होण्यासाठी साधनेचीही गरज असते।
काही वेळेला कृपादृष्टीने तर काही वेळेला श्रवणातूनही साधकाला त्याची जाणीव करून द्यावी लागते. अगदी कठोर साधना नाहीतर उपासनाही सद्गुरू देत असतात. कधी कधी साधकाला जोपर्यंत सद्गुरूचे दर्शन होत नाही तोपर्यंत साधक विश्व केवळ दृश्य रूपाने अनुभवित असतो. परंतु एकदा का सद्गुरूचे दर्शन झाले, त्याची कृपादृष्टी झाली की ही शिवशक्तीची मायावी दुनिया त्याच्यापुरती विरून जाते. आपल्या आत्म्याची ओळख जेव्हा त्याला होते तेव्हा हे सारे घडत असते. सद्गुरू आरसा होऊन शिष्याच्या समोर येऊन उभा राहत असतो. त्या आरशात सद्गुरू म्हणजे आपलेच आत्मस्वरूप आहे हे शिष्याला जाणवते. हे एकदा का अनुभवले गेले की सृष्टीचे बहुरूपत्व त्याच्यापुरती संपून जाते. अंतिम ज्ञानाचा मार्ग दृष्टीपथास त्याला येऊ लागतो. साधक, साधन आणि साध्य ही एकरूप होऊन जातात. सद्गुरूच्या कृपेची शीतल प्रकाशदायी किरण शिष्याला आयुष्यभर उबदारपणे पसरली की अविद्येची काळोखी अंधारीही निघून जाते. त्याला सद्गुरू स्वरूपाची जाणीव देणारा तो दिवस उजाडतो. संपूर्ण अज्ञानाची काळोखी लुप्त होऊन जाते. पुढे कदाचित त्याला त्याची गरजही वाटत नाही. त्याचा मार्ग हा मोकळा झालेला असतो. चला इथंच थांबू. पुन्हा भेटू पुढच्या एका आणखी प्रसंगात. गुरुदैव दत्त.